नमस्कार. चला तर आज एका भन्नाट खेळाबद्दल जाणून घेऊया. हा खेळ जितका मजेशीर आहे तितकाच आपल्याला काहीतरी नवीन शिकवणारा सुद्धा आहे. आणि ह्या खेळाचं नाव आहे आवाजातील फरक ओळखूया. चला मग आपल्या कानांना जरा तयार करूया. चला बघूया कोणाचे कान आहेत सगळ्यात हुशार. तर हा खेळ नेमकं आहे तरी काय? सोप्पं आहे. यात आपल्याला डोळे बंद करायचे आहेत आणि फक्त आपल्या कानांनी आवाज ओळखायचे आहेत. म्हणजे आज आपले डोळे आराम करणार आणि आपले कान असणार आहेत या खेळाचे खरे स्टार. मग खेळायला तयार? पण थांबा. खेळ सुरू करण्याआधी आपल्याला काय काय गोष्टी लागणार आहेत ते पटकन बघून घेऊया. आणि चांगली गोष्ट ही आहे की यासाठी आपल्याला काही खास विकत आणायची गरज नाहीये. सगळं काही आपल्या घरातच मिळतं. बघा, एक छोटीशी घंटी असेल, चाव्यांचा जुडगा तर असतोच, एखादा साधा कागद आणि हो, एका प्लास्टिकच्या बाटलीत थोडे खडे टाकले की झालं आपलं काम. आता खरी गंमत तर पुढे आहे. हा खेळ आपण वेगवेगळ्या वयोगटानुसार बदलू शकतो. म्हणजे 3 वर्षांच्या मुलांपासून ते 6 वर्षांच्या मुलांपर्यंत सगळ्यांसाठी यात काहीतरी खास आहे. चला, आपण सुरुवात करूया आपल्या सगळ्यात लहान दोस्तांपासून, म्हणजे 3 ते 4 वर्षांच्या मुलांपासून. या वयात मुलं ओळखीचे आवाज खूप पटकन ओळखायला लागतात. यात काय करायचंय? मोठ्यांनी फक्त प्राण्यांचे किंवा गाड्यांचे आवाज काढायचे, जसं की म्याव म्याव, आणि विचारायचं, सांगा बघू हा कोणाचा आवाज आहे? मुलं लगेच ओळखतील, मांजर किंवा चिव चिव, चिमणी आली. आणि हो, मुलांना पण असे वेगवेगळे आवाज काढायला नक्की सांगा. बरं, आता थोडं पुढे जाऊया. 4 ते 5 वर्षांच्या मुलांसाठीचा हा गट. इथे आपण आवाजातला एक वेगळा फरक ओळखायला शिकणार आहोत. मोठा आवाज आणि बारीक आवाज यातला फरक. हा टप्पा तर मुलांना खूप आवडणार आहे. नियम अगदी सोपा आहे. जेव्हा मोठा आवाज येईल, जसं की जोरात टाळी वाजवली, की सगळ्यांनी पटकन उभं राहायचं. आणि जेव्हा एकदम बारीक आवाज येईल, जसं की एक छोटी तिचकी वाजवली, की सगळ्यांनी खाली बसायचं. आहे की नाही मजा? आणि आता वेळ आहे सगळ्यात मोठ्या गटाची, 5 ते 6 वर्षांच्या मुलांची. हा खेळ त्यांची एकाग्रता तपासणार आहे. म्हणजे हे खरं चॅलेंज आहे. या खेळाला आपण आवाज ओळख असं नाव देऊया. यात काय करायचं? एका मुलाच्या डोळ्यांवर पट्टी बांधायची आणि मग कागदाचा चुरगाळा केल्यासारखा आवाज करायचा किंवा चाव्या वाजवायच्या आणि मग त्या मुलाला ओळखायला सांगायचं की हा आवाज नेमका कशाचा आहे. बघा तर किती मजा येते ते. पण थांबा, तुम्हाला वाटत असेल की हा फक्त एक गमतीशीर खेळ आहे. पण नाही, हा खेळता खेळता मुलं खूप महत्वाच्या गोष्टी शिकतात. चला बघूया या खेळातून त्यांना काय काय शिकायला मिळतं. पहिली गोष्ट म्हणजे ध्वनी विभेदन. आता हा शब्द थोडा अवघड वाटेल, पण याचा अर्थ एकदम सोपा आहे. वेगवेगळ्या आवाजांमधला फरक ओळखणं. म्हणजे घंटेचा आवाज वेगळा आणि शिट्टीचा आवाज वेगळा. हे मुलांना अगदी स्पष्टपणे कळायला लागतं. दुसरं म्हणजे एकाग्रता, म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन. जेव्हा आपण मुलांचे डोळे बांधतो तेव्हा काय होतं? त्यांचं लक्ष आजूबाजूच्या गोष्टींवरून पूर्णपणे निघून जातं आणि ते फक्त आणि फक्त ऐकण्यावर लक्ष केंद्रित करतात. यामुळे त्यांची लक्ष देण्याची ताकद वाढते. तिसरा फायदा म्हणजे स्मरणशक्ती. जेव्हा एखादं मूल चाव्यांचा आवाज ऐकून ओळखतं की ह्या चाव्या आहेत, तेव्हा ते आठवत असतं. त्यांनी तो आवाज आधी ऐकलेला असतो आणि तो त्यांच्या लक्षात राहिलेला असतो. याने त्यांची स्मरणशक्ती चांगलीच पक्की होते. आणि शेवटचा पण तितकाच महत्वाचा मुद्दा म्हणजे दिशाज्ञान. जेव्हा आपण विचारतो, अरे आवाज कुठून आला? डावीकडून आला की उजवीकडून? तेव्हा मुलं आवाजाच्या दिशेचा अंदाज घ्यायला शिकतात. तर बघितलंत, एक साधा सोपा खेळ पण मुलांच्या विकासासाठी किती महत्वाचा आहे. चला, आता तुमची पाळी आहे हा खेळ घरी नक्की खेळून बघण्याची. मग विचार करा आणि शोधा तुमच्या घरात असे कोणते कोणते आवाज लपले आहेत. मुलांसोबत मिळून या आवाजांच्या जगाचा शोध घ्या. बघा, हा अनुभव तुमच्या आणि त्यांच्या दोघांच्याही कायम लक्षात राहील.